मी काही युट्यूबर नाही, पण बैलगाड्या शर्यतीची आवड असल्याने मुंबई बिनजोडला आलो. सकाळचे 11:00-11:30 वाजले होते. बिनजोड शर्यतीला सुरुवात झाली. बॅरिगेडच्या बाहेर राहून मी शर्यतीचा आनंद घेत होतो. तेवढ्यात एक बिनजोडची शर्यत पळाली. तुफान वेगाने पळून गाडीने विजय संपादन केला. मला त्या नंदींची नावे जाणून घेण्याची इच्छा झाली, म्हणून मी त्या गाडीच्या मागोमाग आलो. एवढी छान पळालेली गाडी म्हटल्यावर युट्यूबर लोकांची आणि प्रेक्षकांची चांगलीच गर्दी त्या नंदीभोवती असेल असे मला वाटले. पण वास्तवात तसे काही झाले नाही. प्रसिद्ध नंदींभोवती सतत फिरणारे युट्यूबर आणि प्रेक्षक जवळपासही दिसत नव्हते. हे दृश्य बघून मनाला एकच विचार येत होता. सुनील मोरे यांचे विधान मला आठवले, "बैल पळाला की प्रसिद्धी आपोआप मिळते." पण येथे तेही होताना दिसत नव्हते. मी त्या विजयी जोडीजवळ गेलो आणि त्यांना नंदींची नावे विचारली. श्रावण आणि माद्या. नंदींची नावे सांगताना मालकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यांना वाटलं मी युट्यूबर असेन, म्हणून त्यांनी मला नंदींविषयी माहिती सांगितली. बिनजोड पळून येऊन सुद्धा श्रावण आणि माद्या जराही थकलेले वाटत नव्हते. मित्रांनो, सांगायचे एवढेच होते की बैलगाडा शर्यतीतील कटू सत्य आहे, पण खरं आहे. तुम्हाला प्रसिद्धीसाठी नुसते नंदी पळून चालत नाही, तर तुम्हाला सोशल मीडियाला स्वतःजवळ आकर्षित करावे लागते. म्हणूनच गरीबाचे नंदी या सोशल मीडियाच्या प्रचंड प्रसिद्धी हक्काचे यश आजही मिळवू शकलेले नाही.